मी माझी पत्नी अनुराधासोबत त्या समारंभाला गेलो. माझ्या शहरातील एका नामांकित कंपनीच्या मालकाने आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना भव्य मेजवानीसाठी आमंत्रित केले होते. अनुराधा नेहमीप्रमाणे शांत आणि संयमी होती. तिच्या डोळ्यात एक खास चमक होती, जी मला नेहमीच आधार आणि शांत द्यायची. पण त्या रात्री का कोण जाणे ती चमक माझ्या मनात एक अनामिक अस्वस्थता निर्माण करणारी ठरली. पार्टी हॉल रंगबिरंगी रोषणाई, हास्याच्या लाटा आणि मधुर संगीताने सजला होता. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते, पण माझे मन कुठेतरी हरवले होते. कंपनीचा मालक अजय सिंग याने हा सोहळा आपल्या मुलीच्या वाढदिवसासाठी आयोजित केला होता. कर्मचारी आपल्या कुटुंबासह उपस्थित होते आणि मला वाटत होते की जणू आम्ही एखाद्या राजेशाही दरबारात उभे आहोत. अनुराधा माझ्या शेजारी शांतपणे उभी होती. ती नेहमीच अशीच असायची, लोकांच्या नजरेपासून अलिप्त, समारंभात मग्न न होणारी. पण त्या रात्री तिची ही शांतता मला वादळाची चाहूल वाटली. जेव्हा आम्ही जेवणाच्या टेबलाकडे निघालो तेव्हा माझ्या हृदयात एक विचित्र धडधड सुरू झाली. मी मागे वळून पाहिले तर अजय सिंग आमच्याकडे नाही, फक्त अनुराधाकडे टक लावून पाहत होता. त्याची नजर एखाद्या मौल्यवान वस्तूकडे पाहावी तशी होती. ती नजर स्त्रीकडे नव्हती तर एखाद्या अमूल्य संपत्तीकडे होते. त्याच्या डोळ्यातील चमक सामान्य नव्हती, त्यात काहीतरी भयावह होते. त्या क्षणी मी प्रथम स्वतःला कमकुवत समजू लागलो. माझ्या मनात भीती दाटली. अजय सिंग फक्त कंपनीचा मालक नव्हता, तो एक प्रभावशाली व्यक्ती होता, ज्याच्या समोर सगळे नतमस्तक व्हायचे. चल तिकडे बसूया, अनुराधाने हलक्या आवाजात सांगितले. तिने कदाचित माझ्या चेहऱ्यावरील भाव ओळखले असावेत. मी होकार दिला, पण माझी नजर अजयवर स्थिर होती. तो दूर बसून अनुराधाला आपल्या नजरेत कैद करत होता. माझ्या मनावर एक दडपण आले. घरी परतल्यानंतर अनुराधा झोपली, पण माझ्या डोळ्यात झोप नव्हती. अजय सिंगची ती नजर, त्याचे स्मित हास्य आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव माझ्या डोळ्यासमोरून हटत नव्हते. सकाळी ऑफिसला पोहोचताच त्याच्या पीएने सांगितले, विकास, अजय सरांनी तुम्हाला बोलवले आहे. माझे पाय थरथरले, हृदय जोरजोरात धडू धडू लागले. अजयचे केबिन नेहमीप्रमाणे भव्य दिसत होते, पण त्या दिवशी जे मला पिंजऱ्यासारखे वाटले, तो हसत होता, पण त्या हसण्यात बनावटपणा लपलेला होता. विकास, बसा, त्याने मऊ आवाजात सांगितलं. मी शांतपणे खुर्चीवर बसलो. तो माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, तू खूप मेहनती आहेस, नेहमी कंपनीसाठी प्रामाणिकपणे काम करतो. धन्यवाद सर, मी हलक्या आवाजात उत्तर दिले. तो पुढे बोलला, काल मी तुझ्या कुटुंबाला भेटलो. तुझी पत्नी खूपच सभ्य आणि आकर्षक आहे. माझे मन खोलवर बुडू लागले. मी काही बोललो नाही. अचानक त्याने टेबलावर हात ठेवत माझ्याकडे टक लावून पाहिलं आणि सांगितलं, मला तुला एक प्रस्ताव द्यायचा आहे, जो तुझे आयुष्य बदलून टाकेल. मी शांत राहिलो. तो पुढे म्हणाला, जर तू फक्त 4 रात्री तुझ्या पत्नीला माझ्यासोबत पाठवशील तर मी तुला एक बंगला, 2 नव्या गाड्या देईन, नाहीतर खोटे आरोप लावून तुला तुरुंगात पाठवेन. माझ्या अंगातून वीज संचारल्यासारखे वाटले. त्याचे शब्द माझ्या कानात विषासारखे उतरले. काय? मी थरथरत्या आवाजात विचारले. समजदार आहेस विकास, तुला माहित आहे ही दुनिया कशी चालते. फक्त 4 रात्री आणि तुझे आयुष्य बदलून जाईल. तो शांतपणे बोलला, जणू काही सामान्य गोष्ट सांगत आहे. माझ्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला. मी खुर्चीवरून कोसळेन असे वाटले, पण कसा बसा तसाच बसलो. विचार कर, लवकर निर्णय घे, त्याने सांगितले आणि टेबलावर एक कागद ठेवला, ज्यावर बंगल्याचा पत्ता आणि गाड्यांची माहिती होती. मला विचार करण्यासाठी वेळ हवा, मी हलक्या आवाजात बोललो. जितका वेळ हवा तितका घे, पण लवकर कर, तो हसत म्हणाला. मी उठलो. पाय जड झाले होते, पण कसाबसा ऑफिस बाहेर पडलो. तो दिवस धुक्यात हरवल्यासारखा गेला. संध्याकाळी घरी परतलो तेव्हा अनुराधाने दरवाजा उघडला. त्या चेहऱ्यावर नेहमीसारखे स्मित हास्य होते, पण मी ते पाहण्यास पात्र वाटत नव्हतो. काय झाले? तिने हलक्या आवाजातच विचारले. अनुराधा म्हणाली, मला तुझ्याशी बोलायचे आहे, मी थरथरत्या आवाजात सांगितले. ती जवळ आली, माझ्या डोळ्यात पाहू लागली. मी सगळं काही सांगितलं. अजयचे शब्द, त्याचा प्रस्ताव आणि त्याची धमकी. अनुराधा शांतपणे ऐकत राहिली. तिची मान खाली झुकली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक गंभीरता होती जी मी कधीच पाहिली नव्हती. अचानक तिने मान वर केली. तिच्या डोळ्यात लालसरपणा होता, पण अश्रू नव्हते. त्याऐवजी एक कठोरता होती. मी तयार आहे, ती मंद पण ठाम आवाजात बोलली. पण माझी एक अट आहे. माझ्या हृदयाची धडधड थांबली होती. कोणती अट? मी अडखळतच विचारले. अनुराधाने दीर्घ श्वास घेतला आणि सांगितले, मी त्या राक्षसाचा व्हिडिओ काढेन, प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक हालचालीचा. त्यामुळे सत्य जगासमोर येईल. मी स्तब्ध झालो. मला वाटले होते कदाचित ती माझ्याशी बोलणे बंद करेल, मला सोडून जाईल किंवा रागवल, पण तिने दाखवलेला निर्धार माझ्या कल्पने पलीकडचा होता. त्या क्षणी
ती स्त्री जी नेहमी प्रार्थनेसाठी हात जोडायची आता लढण्यासाठी मूड बांधून तयार झाली होती. हे खूप धोक्याचे आहे अनुराधा, मी काळजीने सांगितले. अजय सिंग साधा माणूस नाही, त्याच्याकडे पैसा, ताकद सगळं आहे. ती मध्येच बोलले, विकास, आपण आधीच स्वाभिमानाने जगत आहोत, तरीही तो आपल्याला ब्लॅकमेल करतोय. जर आपण शांत बसलो तर तो आणखी पुढे जाईल. कोणीतरी त्याच्या विरोधात उभे राहायलाच हवे आणि मी ते करणार आहे. त्या रात्री आम्ही एक योजना आखली. मी माझा जुना कॅमेरा बाहेर काढला, जो आम्ही मुलीच्या वाढदिवसासाठी घेतलेला होता. अनुराधाने तिच्या भावाला निखिलला संपर्क केला. तो मीडियासाठी रिपोर्ट तयार करायचा आणि विश्वासू होता. निखिलने सांगितले की व्हिडिओचा पुरावा तेव्हाच ग्राह्य धरला जाईल जेव्हा त्यात जबरदस्ती किंवा चुकीचा हेतू स्पष्ट दिसेल. आम्ही बाजारातून एक छोटा कॅमेरा खरेदी केला, जो अनुराधाने तिच्या ओढणीवर लावला. तिने बॅगेत पॉवर बँकला जोडलेला मोबाईल ठेवला, जो बॅकअप रेकॉर्डिंगसाठी होता. सर्व तांत्रिक तपशील निखिलने तपासले. फक्त मन मजबूत ठेवा, तो म्हणाला. हे पाऊल तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते किंवा अनेकांना वाचवू शकते. दुसऱ्या दिवशी अनुराधाने कंपनीतील 3 महिलांशी गुप्तपणे संपर्क साधला, ज्यांच्याबद्दल यापूर्वी काही अफवा होत्या. सुरुवातीला तिने टाळाटाळ केली, पण एका मुलीने स्वातीने मान्य केले की तिला अजयच्या वागण्याचा त्रास झाला आहे. अनुराधाने तिला सांगितले, मी काहीतरी करणार आहे. जर तू धैर्य दाखवलेस तर आपण खूप काही बदलू शकतो. स्वाती म्हणाली, जर तू खरंच काही करणार असशील तर मी साक्षीदार बनेन. हे छोटेसे आश्वासन अनुराधासाठी आशेचा किरण बनले. तिचा निर्धार आता दृढ झाला होता. सकाळी मी ऑफिसला लवकर पोहोचलो. अजयच्या ऑफिसचे वातावरण नेहमीच दबदबा निर्माण करणारे असायचे, पण त्या दिवशी माझे पाय जड झाले होते. दरवाजाबाहेर उभे राहून मी विचार करत होतो की खरंच मी हे करणार आहे का. रात्री अनुराधाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. कॅमेरा तपासला होता, मोबाईल पॉवर बँकला जोडला होता. तिचे शब्द माझ्या कानात घुमत होते, जर आपण हे पाऊल उचलले नाही तर उद्या आपल्या मुलीलाही हे भोगावे लागेल. मी दरवाजा ठोठावला. या, अजयचा आवाज आला. तो सोफ्यावर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर शिकाऱ्यासारखी शांतता होती. मी नमस्कार करून खुर्चीवर बसलो. काय ठरवलं, त्याने विचारलं. आम्ही तयार आहोत, मी हलक्या आवाजात सांगितले. अजय मोठ्याने हसला. मला माहित होते विकास, तू समजूतदार आहे. त्याने एक पाकिट माझ्या हातात दिले आणि सांगितले, यात फार्म हाऊसचा पत्ता आहे. आज रात्री 10 वाजता सर्व तयार असेल. काळजी करू नको, तुझ्या पत्नीला काही त्रास होणार नाही. मी पाकिट घेतले आणि न उघडता मान हलवली. माझ्या मनात काहीतरी तुटत होते, पण चेहऱ्यावर बनावट शांतता होती. धन्यवाद सर, मी म्हणालो. आणि विकास, कुणालाही काही सांगू नकोस, ही गोष्ट आपल्यातच राहिली पाहिजे, त्यांनी सांगितले. मी बाहेर पडताच अनुराधाला मेसेज केला. काम झाले, तो आज रात्री तयार आहे. अनुराधाने उत्तर दिले, सर्व रेकॉर्डिंगसाठी तयार आहे, बॅटरी चार्ज आहे. मी माझा मित्र रोहनकडे गेलो, जो इलेक्ट्रॉनिक स्टोअरमध्ये काम करायचा. त्याच्याकडून मी 2 वायरलेस ऑडिओ रेकॉर्डर घेतले, एक अनुराधाच्या ओढणीत तर दुसरा बॅगेत. मी त्यांचा वापर कसा करायचा हे नीट समजावून घेतले, कारण यावेळी चूक होणे शक्यच नव्हते. रोहनने विचारलं, सगळं ठीक आहे ना. मी खोटं बोललो, फक्त एक सत्य सिद्ध करायचे आहे. संध्याकाळी आम्ही पुन्हा एकदा योजना अंतिम केली. अनुराधाने हलक्या निळ्या रंगाची ओढणी घेतली, ज्यात कॅमेरा काळजीपूर्वक लावला होता. तिने हलका मेकअप केला, जेणेकरून अजयला शंका येऊ नये. बॅगेत पॉवर बँकला जोडलेला मोबाईल होता, ज्यावर एक खास ॲप व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्ड करणार होते. मी तिच्याकडे पाहत विचारले, तू खरंच तयार आहेस ना? हा धोका आहे, ती माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली. जर आज आपण लढलो नाही तर उद्या कोणीतरी दुसरा लढेल, कदाचित आपली मुलगी. मी तो भार तिच्यावर सोडू इच्छित नाही. रात्री 10 वाजता अंधार पडलेला होता. मी अनुराधाला फार्म हाऊस जवळ सोडले आणि घरी परतलो, पण माझे मन तिथेच अडकले होते. घराच्या भिंती जणू अधिक घट्ट होत चालल्या होत्या. घड्याळाचे काटे मंद चालत होते आणि प्रत्येक आवाज धोक्याची घंटा वाजवत होता. मी दिवा बंद केला. फक्त मोबाईलची स्क्रीन लुकलुकत होती, ज्यावर निखिलकडून व्हिडिओचा लाईव्ह फीड येत होता. आवाज बंद होता, पण दृश्य सर्व काही सांगत होते. अनुराधा फार्म हाऊसच्या आत गेली. तिचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत होता. ओढणीवर लावलेल्या कॅमेऱ्याने प्रत्येक कोपरा टिपला होता. अजयच्या चेहऱ्यावर तोच गर्विष्ठ शांतपणा होता. बिघडलेल्या श्रीमंतांचा आत्मविश्वास. त्याची पावले अनुराधाकडे येत होती. मी घामाने भिजलो, मनोमन तिच्यासाठी प्रार्थना करत होतो. डोळे मिटून मी देवाला फक्त एवढेच म्हणालो, तिला सुरक्षित ठेव. निखिलचा मेसेज आला, सर्व रेकॉर्डिंग व्यवस्थित चालू आहे, घाबरू नको. मी उत्तर दिले, देव करो त्याने तिला काही इजा करू नये. सुमारे 30 मिनिटे शांतता होती. मग अचानक निखिलचा फोन आला. ती बाहेर आली, तुझी गाडी कुठे आहे? मी पटकन घराबाहेर पडलो
आणि गाडी स्टार्ट करून फार्म हाऊसकडे निघालो. 10 मिनिटात एका सुनसान रस्त्यावर अनुराधा दिसली. तिच्या चेहऱ्यावर थकव्याची हलकी छटा होती, पण डोळ्यात विजेताची चमक होती. मी गाडी थांबवली. ती शांतपणे येऊन बसली. काही क्षण आम्ही एकमेकांकडे पाहिले नाही. मग ती हलक्या आवाजात म्हणाली, सगळं रेकॉर्ड झालं. ती किंकाळी, तो अपमान सगळं. मी बोलण्याचा प्रयत्न केला, पण शब्द साथ देत नव्हते. गाडी स्टार्ट केली आणि आम्ही घरी निघालो. घरी पोहोचतात अनुराधाने मोबाईल काढला, पॉवर बँक पासून वेगळा केला आणि निखिलला व्हिडिओ पाठवायला सुरुवात केली. ती म्हणाली, एक कॉपी त्याला दे, एक क्लाउडवर अपलोड कर आणि एक USB वर काढ. ती शांत आणि नियंत्रणात होती, जणू काहीच झाले नव्हते. निखिल म्हणाला, व्हिडिओ अगदी स्पष्ट आहे. अजयचा चेहरा आणि आवाजही स्पष्ट आहे. तू अप्रतिम काम केलेस अनुराधा. मी तिच्या जवळ जाऊन बसलो आणि विचारले, तू ठीक आहेस ना? त्याने तुला काही केलं तर नाही ना? ती माझ्याकडे पाहत म्हणाली, त्याची हिंमतच झाली नाही. जेव्हा मी त्याला कानशिळात मारले तेव्हा त्याच्या आतली वाघाची हिंमतच संपली. मी आश्चर्याने विचारले, तू खरंच कानशिळात मारलीस? ती शांतपणे हसत म्हणाली, हो. आणि मग तिच्या चेहऱ्यावर मिरचीची पावडर फेकली. तो किंचाळत होता, आंधळ्यासारखा झाला होता. तिच्या ओठांवर हास्य होते, पण ते आनंदाचे नव्हते, ते त्या शांतीचे होते, जे वर्षानंतर आपल्या हक्काने मिळते. रात्री आम्ही व्हिडिओ पुन्हा पाहिला. अजयच्या हालचाली, अनुराची प्रतिक्रिया, सगळा ठोस पुरावा होता. मी निखिलला सांगितले, उद्या आपण कायदेशीर सल्ला घेऊ. निखिल म्हणाला, तुम्ही आता एकटे नाही आहात, सत्य तुमच्या बाजूने आहे. रात्रीचे 3 वाजले होते. आम्ही प्रत्येक फ्रेम तपासले. अनुराधने काही महत्वाचे मुद्दे लिहून ठेवले. तुझं आयुष्य बदलून टाकेल, शांतता ही अट आहे, ही गोष्ट आपल्यातच राहील. निखिलने सांगितले, हे शब्द न्यायालयात अजय विरुद्ध थेट आरोप ठरू शकतात. अनुराधा म्हणाली, आपण फक्त या व्हिडिओवर थांबणार नाही. आता इतर महिलांचे निवेदनही हवे, जेणेकरून हे सिद्ध होईलच की हा त्याचा रोजचा धंदा आहे, अपघाती प्रकरण नाही. ती मान हलवली. उद्यापासून आपण यावर सुरू करू. ती म्हणाली, विकास, हा व्हिडिओ फक्त पहिला वार आहे, खरी लढाईत अजून बाकी आहे. मी तिचा हात धरला आणि सांगितले, मी तुझ्यासोबत आहे पूर्णपणे. आज तू जे केलंस त्याने माझ्या नजरेत फक्त तुलाच नाही तर मलाही नवीन केले आहे. तुझ्यामुळे मला हे धाडस मिळाले. अनुराधा शांतपणे म्हणाली, श्री गप्प आहे याचा अर्थ ती कमजोर नाही, ती फक्त वेळेची वाट पाहते. जेव्हा वेळ येते तेव्हा ती बोलत नाही, ती विषय संपून शांत बसते. त्या रात्री आम्ही झोपलो नाही, भीतीमुळे किंवा अस्वस्थतेमुळे नाही, तर एका नव्या आशेच्या जागृतीमुळे. मी अनुराधाकडे पाहत विचार करत होतो की जेव्हा माणूस आपल्या सन्मानासाठी लढतो तो क्रांतीपेक्षा कमी नसतो. आणि आज माझी पत्नी स्वतः एक क्रांती बनली होती. सकाळी अनुराधाने मोबाईल उचलला आणि काही खास नंबर डायल केले. प्रत्येक कॉल सोबत तिचा आवाज अधिक ठाम होत गेला. तिने 3 पत्रकारांना एकच संदेश दिला, जर काही झालं तर माझ्याकडे अजय सिंग विरुद्ध पुरावा आहे आणि मी गप्प बसणार नाही. तिला माहित होते की आता सत्य दाबण्याचा प्रयत्न होईल आणि आम्हाला स्वतःला सुरक्षित ठेवावं लागेल. मी बाजूला बसून हे सगळं ऐकत होतो आणि विचार करत होतो की ही तीच स्त्री आहे जिला मी वर्षानुवर्ष फक्त पत्नीच्या नजरेतून पाहिलं, पण आज ती योद्ध्यापेक्षा कमी नव्हती. आम्ही व्हिडिओचे 3 बॅकअप बनवले होते. एक USB वर, जो अनुराधाने निखिलला दिला, दुसरा निखिलकडे आणि तिसरा क्लाउड अकाउंटवर, ज्याची चावी फक्त माझ्याकडे आणि अनुराधाकडे होती. या तयारीनंतर अनुराधाने तो कॉल केला जो या कथेचा पहिला पलटा होता. तिने अजय सिंगचा नंबर डायल केला, स्पीकर ऑन केला जेणेकरून मी ऐकू शकेन. हॅलो. दुसऱ्या बाजूला त्याचा गर्विष्ठ आवाज होता. अनुराधा शांतपणे म्हणाली, जर तू काहीही करण्याचा प्रयत्न केला तर तो व्हिडिओ तुझ्या शत्रूंपर्यंत पोहोचेल. अजयच्या आवाजात संताप उसळला. तुला वाटतं तुम्हाला धमकावू शकतेस? मी अजय सिंग आहे. अनुराधाने ठामपणे उत्तर दिले, हो, आणि मी विकासची पत्नी आहे. तुझे केलेस त्याचा हिशोब तुला द्यावा लागेल. तिच्या आवाजात थरथर अजिबात सुद्धा नव्हती. हा व्हिडिओ लीक झाला तर तुम्हा दोघांची काही उरणार नाही. अजय किंचाळला, आम्ही आधीच सगळं गमावलंय अजय, आता घाबरण्याचं काही शिल्लकच नाही. आता तुझी पाळी आहे, ती म्हणाली. अजयने फोन कट केला. त्या क्षणानंतर आम्हाला समजले की तो शांत बसणार नाही. तो कधीही काहीही करू शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी निखिलने सल्ला दिला, तुम्ही आता पोलीस संरक्षणासाठी अर्ज करा किंवा किमान कायदेशीर नोटीस तयार करा, जेणेकरून अजयला समजेल की तुम्ही गंभीर आहात. आम्ही एका वकिलाला भेटलो जो महिलांच्या हक्कासाठी काम करायचा. त्याने व्हिडिओ पाहिला आणि सांगितले, ही केस मीडियात गेली तर अजय सिंगचे करिअर संपल, पण तुम्हाला मात्र सावध राहावे लागेल. त्याच्या सल्ल्याने आम्ही एक प्री लिगल नोटीस तयार केली, ज्यात स्पष्ट लिहिले होते की जर मला किंवा अनुराधाला धमकी किंवा हानी पोहोचण्याचा प्रयत्न झाला तर व्हिडिओ सार्वजनिक होईल. नोटीस अजयच्या कंपनीच्या हेड ऑफिसला कुरिअर केली. कंपनीत विचित्र कुजबूज सुरू झाली. 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला एकट्यात बोलवले आणि विचित्र नजरेने पाहत म्हणाले, तुझी पत्नी काहीशी जास्त धाडशी दिसते. मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, कारण अनुराधाने आधी सांगितले होते की आपण तोंड बंद ठेवायचे जोपर्यंत सुरक्षितेची हमी मिळत नाही. 2 दिवसांनी एक अनोळखी नंबरवरून कॉल आला, जो अजयचा माणूस होता.
तो म्हणाला, साहेब तुम्हाला समजायचं आहे, जर हा व्हिडिओ कोणी पाहिला तर तुमच्या मुलीचे शिक्षण, तुमची नोकरी सगळं संपल. अनुराधाने तो कॉल देखील रेकॉर्ड केला आणि ते रेकॉर्डिंग ताबडतोब वकिलाकडे पाठवले. त्याने सांगितलं आता पोलिसात तक्रार करावीच लागेल, कारण ही थेट धमकी आहे. पोलीस ठाण्यात जाणे सोपे नव्हते. आम्ही प्रत्येक रस्त्यावर लक्ष ठेवले, प्रत्येक नंबर तपासला. पोलिसांनी व्हिडिओचा एक भाग पाहून सांगितले, हा गंभीर मामला आहे, आम्ही केस दाखल करतो. मला माहित होते की अजय आता मोठी चाल खेळणार आहे. 2 दिवसांनी कंपनीकडून कॉल आला, विकास तुझ्या कामावर प्रश्न उपस्थित झाले आहेत, मॅनेजमेंटला हवे आहे की तू 2 आठवड्यांची रजा घे. मी लगेचच समजलो हा त्याचा पहिला हल्ला आहे. मी म्हणालो ठीक आहे, पण याचे परिणामही भोगावे लागतील. अनुराधा म्हणाली, ही त्यांची घाई गडबड आहे, काही करू दे. आपण ज्या दारावर ठोठावले आहे त्या घराची भिंती आता हलतील. त्या रात्री आम्ही निखिलशी चर्चा करून 2 गोष्टी केल्या. पहिली, पत्रकारांना संपूर्ण व्हिडिओ दिला, जेणेकरून वेळ आल्यावर रिपोर्टिंग तयार असेल. दुसरे, अनुराधाने एक व्हिडिओ स्टेटमेंट रेकॉर्ड केले, ज्यात तिने पूर्ण कहाणी स्पष्टपणे सांगितली. ते आम्ही 5 विश्वासू लोकांना पाठवले, जेणेकरून आमच्या बाबतीत काही झालं ते स्टेटमेंट आपोआप सार्वजनिक होईल. अनुराधा म्हणाली, आता ही लढाई फक्त आपल्यासाठी नाही, सगळ्यांसाठी आहे, ज्यांना गप्प बसवले गेले. तिच्या डोळ्यात आता फक्त प्रकाश नव्हता, तर ज्वाळा उबलत होती. ती ज्वाला फक्त आमच्यासाठी नाही, तर संपूर्ण व्यवस्थेसाठी धोका बनली होती. अजयला वाटले होते की तो सगळं विकत घेऊ शकतो, पण कदाचित पहिल्यांदाच त्याला आपल्या साम्राज्याचे खांब हालताना जाणवत होते. दुपारी त्याने आम्हाला औपचारिक मीटिंगसाठी बोलवले. आम्हाला आश्चर्य आणि कुतूहल वाटले. अनुराधा म्हणाली, ही त्याची शेवटची चाल असू शकते, सावध राहू. आम्ही तयार होऊन गेलो. अजयने यावेळी वातावरण वेगळे ठेवले होते. ना रोप, ना टोमणे, ना राग. तो मवाळ समजूतदार बिझनेसमॅनच्या रूपात समोर आला. त्याने आम्हाला कॉन्फरन्स रूम मध्ये बसवले. टेबलावर 2 फायली ठेवल्या होत्या. चहा पाणी हलके स्मित असते. त्याने चहासाठी विचारले, तेव्हा अनुराधा शांतपणे म्हणाली, आम्ही चहा प्यायला आलो नाही, सध्याचा निकाल सांगायला आलो आहोत. मी तिच्याकडे पाहिले, मग टेबलावरील कागदांकडे. अजयने हात पुढे करत सांगितले, विकास, अनुराधा, जे काही झालं ते चुकीचं होतं, मी मान्य करतो, पण आता आपल्याला एकत्र तोडगा काढायला हवा. तोडगा? मी प्रश्न केला. तो म्हणाला, हो तोडगा. तुम्ही तो व्हिडिओ नष्ट करा. विकास, मी तुम्हाला कंपनीचा मॅनेजर बनवेन, एक फ्लॅट, एक गाडी, वार्षिक बोनस देईन. अनुराधा, तू एक फाउंडेशन चालवशील, ज्याला मी फंड देईन. अनुराधा शांतपणे ऐकत राहिली, मग हलक्या आवाजात म्हणाली, म्हणजे तुला हवे आहे की आम्ही न्यायाचा सौदा करावा आणि तुझे अन्याय फाईलीत बंद राहावेत? नाही, ही एक नवीन सुरुवात होऊ शकते. तुम्ही जिंकलात, मी मान्य करतो, पण माझं सगळं उद्ध्वस्त करून तुम्हाला काय मिळेल? तो म्हणाला. मी एक क्षण थांबलो. मनात अनेक गोष्टी आल्या. महागाई, मुलीच्या शाळेची फी, छोटेसे घर आणि तो दिवस जेव्हा आईच्या औषधासाठी पैसे नव्हते. मी थोडा डगमगलो. अजयच्या शब्दाने हृदयाला टोचले. मी हलक्या आवाजात म्हणालो, कदाचित आपल्याला एक संधी मिळत आहे. अनुराधाने माझा हात घट्ट पकडला. तिच्या बोटांच्या पकडीतील ताकद आणि त्या स्पर्शाने माझ्या मनात डगमगलेला क्षणात नाहीसा झाला. विकास, आपल्याला न्याय हवा आहे, तडजोड नाही. आपण हा प्रवास स्वतःला विकण्यासाठी नाही, तर आपल्या अंतरात्मा जिवंत ठेवण्यासाठी सुरू केला आहे, ती ठामपणे म्हणाली. मी तिच्या डोळ्यात पाहिले आणि पहिल्यांदाच माझ्या मनातली भीती पूर्णपणे गायब झाली. मी त्या स्त्रीसोबत उभा होतो, जिची विचारशक्ती काळापेक्षाही पुढे होती. मी अजय सिंगकडे वळून स्पष्ट शब्दात सांगितले, आम्हाला तुमचा प्रस्ताव मान्य नाही, आम्ही सत्याचा मार्ग सोडणार नाही. अजयच्या चेहऱ्यावरचे हास्य हळूहळू लुप्त होऊ लागले. त्याने दीर्घ श्वास घेतला, फाईल बंद केली आणि शांत स्वरात म्हणाला, विचार करा विकास, तुम्ही हा व्हिडिओ जाहीर केला तर जग तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही. लोक 2 दिवस गोंधळ करतील, मग सगळं विसरतील, पण तुमचं आयुष्य कायमचं बदलून जाईल, कदाचित उद्ध्वस्त देखील होईल. अनुराधा शांतपणे पण दृढ आवाजात म्हणाली, आम्ही निर्णय खूप आधीच घेतलाय, आता फक्त कृती बाकी आहे. तुला काय वाटतं, आम्ही तसे भ्याड आहोत जसे तू सगळ्यांना बनवून ठेवला आहे? अजयने टेबलावर हात आपटला आणि कठोरपणे सांगितले, तुम्ही दोघे तुमच्यावर होणाऱ्या अत्याचाराला स्वतः जबाबदार असाल. आम्ही शांतपणे उठलो आणि बाहेर पडलो. कंपनीच्या वाटेवर अनेक नजरा आमच्या मागे होत्या, पण यावेळी आम्हाला त्याचा काही फरक पडला नाही. बाहेर आल्यावर आम्ही एकमेकांकडे पाहिले. अनुराधा म्हणाली, याने स्वतः मान्य केली की तो हरला आहे, आता फक्त कायद्याच्या दारावर ठोठावण्याची वेळ आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही कायदेशीर केस दाखल करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलले. वकिलाने व्हिडिओ पुरावा म्हणून सील केला. सर्व फोन कॉल, मेसेजेस आणि अजयच्या ऑफिसच्या भेटीच्या नोंदी सामील केल्या. आम्ही FIR दाखल केली आणि प्रसार माध्यमांना एक संक्षिप्त निवेदन पाठवले. आम्ही अजय सिंग विरुद्ध केस दाखल केली आहे. आमच्याकडे असे पुरावे आहे जे कोणीही खोटे ठरवू शकत नाही. निखिलने सांगितले, एक न्यूज चॅनल हा व्हिडिओ प्रसारित करण्यास तयार आहे, पण त्यांची अट होती की कायदेशीर कारवाई सुरू झालेली असावी. अनुराधा म्हणाली, जशी आमची FIR नोंदली जाईल तो दिवस न्यूज चॅनलवर फक्त आमचाच असेल. 5 दिवसात कंपनीत मोठ्या हालचाली सुरू झाल्या.
एचआरने आम्हाला 2 नोटिसा पाठवल्या. पहिल्या नोटिसात लिहिले होते की आमच्या कृतीमुळे कंपनीची प्रतिष्ठा बिघडत आहे. दुसऱ्या नोटिसात लिहिले होते की चौकशी सुरू झाली आहे. आम्ही त्या नोटिसाही वकिलाकडे दिल्या. त्याने सांगितले हे सगळं तुम्हाला दबावाखाली आणण्यासाठी आहे. घाबरू नका, मागे हटू नका. त्या संध्याकाळी मी अनुराधासोबत चहा पिताना म्हणालो, जेव्हा तू माझा हात धरलास तो माझ्या आयुष्यातला सर्वात मौल्यवान क्षण होता. तू मला माझ्यापेक्षा चांगलं ओळखलेस आणि मी तुझ्या विश्वासाचं माझं सत्य शोधलं. अनुराधा हसली आणि म्हणाली, जेव्हा मनात सत्य असतं तेव्हा सगळी दुनिया खोटी वाटते. आणि तू विकास, आता तो सत्य बोलणारा झाला आहेस, जो आधी फक्त ऐकत होता. आम्हाला समजले होते की खरी लढाई आत्ता सुरू झाली आहे. आता तडजोड होणार नव्हती, फक्त कायदा आणि सत्य बाकी होते. अजय सिंगने शेवटची धडपड केली, पण तो मात्र अपयशी ठरला. आम्ही ठरवले होते ना वाकायचे ना विकायचे. अनुराधाने एक नवीन मोहीम सुरू केली. ती म्हणाली, ही लढाई फक्त आपली नाही, त्या सगळ्यांची आहे जी गप्प आहेत. ती कंपनीतील इतर महिला कर्मचाऱ्यांशी बोलू लागली. तिची पद्धत आक्रमक किंवा भावनिक नव्हती. ती शांत ताकदीसारखी प्रत्येक महिलेकडे जाऊन म्हणायची, जर तुम्ही काही सहन केलं असेल तर तुम्ही एकट्या नाही आहात. पहिली भेट तिने स्वतःची घेतली, जी कंपनीचा फ्रंट डेस्कवर काम करायची. कॅन्टीनमध्ये बसून अनुराधाने हलक्या आवाजात विचारले, स्वाती, अजय सिंगने तुला कधी असं काही जाणवून दिलं आहे का जे नेहमीसारखं नव्हतं? स्वाती काही क्षण गप्प राहिली. मग तिच्या डोळ्यात पाणी दाटले आणि ती म्हणाली, मॅडम, त्याने अनेकदा इशारे केले, चहाच्या बहाण्याने बोलावलं आणि जेव्हा मी नकार द्यायचे तेव्हा तो माझे ट्रान्सफर नाईट शिफ्टमध्ये करायचा. अनुराधाने तिचे बोलणे नीट ऐकले आणि सांगितले, जर तू इच्छित असशील तर तुझे विधान गोपनीय ठेवले जाईल, पण जर तुझा आवाज सामील झाला तर ही केस नाही तर एक मिसाईल बनेल. स्वातीने संकोचाने होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी निखिल समोर आपले विधान रेकॉर्ड केले. यानंतर अनुराधा दीपालीशी बोलली, जे अकाउंट डिपार्टमेंट मध्ये होती. दीपाली समजूतदार आणि जुन्या कर्मचाऱ्यांपैकी एक होती. सुरुवातीने तिने नकार दिला, मला काही आठवत नाही, पण जेव्हा अनुराधाने निखिलकडून तयार केलेल्या इतर साक्षीदारांच्या माहितीचे वर्णन तिला सांगितले तेव्हा दीपालीचा चेहरा बदलला. ती म्हणाली, मला वाटलं होतं हे फक्त माझ्याच बरोबर घडलं आहे. त्याने एकदा प्रमोशनसाठी बोलावलं आणि सांगितलं की कामापेक्षा चेहऱ्यावरचं स्मित हास्य महत्वाचं आहे. त्या बोलण्यात वर्षानुवर्षाचे दडलेले दुःख उतरले. आम्ही दीपालीचे हे विधान रेकॉर्ड केले. यानंतर जणू दारे उडू लागली. 3, मग 5, मग 7 आणि नंतर 10 महिलांनी आपापली विधाने लिहिली. प्रत्येकाची कहाणी वेगळी होती, पण पात्र एकच होते, अजय सिंग. कोणी त्याच्या हाताच्या स्पर्शाने त्रस्त होत्या, कोणी त्याच्या नजरेने, तर कोणी त्याच्या धमक्याने, ज्या प्रमोशनच्या बदल्यात मिळायच्या. मी रोज ऑफिसला जायचो आणि अनुराधा संध्याकाळी या महिलांना भेटायची. तिचा अंदाज कधीच पीडितेसारखा नव्हता, तर एका दृढ नेत्यासारखा होता. ती समोरच्याची बोलणे ऐकायची, त्यांचा विश्वास जिंकायची आणि मगच त्यांना आपल्या रांगेत सामील करायचे. एक दिवस अनुराधा मला म्हणाली, विकास, या सगळ्या शांत साक्षीदार आहेत, त्यांना आवाज देणे ही आपली जबाबदारी आहे. अजय विरुद्धची आमची केस आता वैयक्तिक राहिली नव्हती, आता ती सामूहिक साक्षीदारांची लढाई बनली होती. निखिलनेही आमच्या पावलांचे कौतुक केले. इतक्या लवकर 10 साक्षीदार मिळवणे आणि तीही व्हिडिओ विधान द्यायला तयार होणे हे छोटे यश नाही. आम्ही ही सर्व विधाने कायदेशीरपणे नोंदवली आणि केस फाईलमध्ये जोडली. प्रत्येक विधानासोबत अजय सिंगच्या ताकदीच्या भिंतीला एक दगड गळू लागला. अचानक एक दिवस अजय सिंग विरुद्ध पहिले चौकशी पत्र कंपनीचा बोर्ड ऑफ डिरेक्टर कडून जाहीर झाले. सोशल मीडियावर काही बातम्या पसरल्या होत्या ज्या अद्याप अधिकृत नव्हत्या, पण दबाव वाढत होता. त्या दिवशी मी ऑफिसमध्ये होतो जेव्हा हे पत्र आले. एक वरिष्ठ अधिकारी माझ्याकडे आला आणि म्हणाला, विकास, तू आणि तुझी पत्नी जे करताय ते फक्त एका माणसाविरुद्ध नाही तर संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध बंड आहे. तुम्ही त्याच्या परिणामासाठी तयार आहात का? मी शांतपणे उत्तर दिले, परिणामाची भीती असती तर आम्ही सुरुवातच केली नसती. त्या रात्री अनुराधाने साक्षीदार महिलांसाठी एक मीटिंग घेतली. तिने त्यांना कायदा, मीडिया आणि सामाजिक प्रतिक्रियांचे संभाव्य परिणाम समजावून सांगितले. ती म्हणाली, सत्य बोलण्याचा अर्थ नेहमी न्यायाला जिंकणे नसतो, पण तो अंतरात्म्याचा विजय असतो. त्या मीटिंगमध्ये आरोही नावाची एक तरुण मुलगी जी कंपनीत इंटर्नशिप करत होती सर्वांसमोर उभी राहिली आणि म्हणाली, अजयने माझ्याशी गैरवर्तन केलं होतं, पण मी गप्प राहिले कारण मला वाटलं कुणालाच फरक पडणार नाही. आज तुम्हा सगळ्यांना पाहून वाटतं की फरक पडतो. आरोहीचे विधान मौल्यवान होते कारण ती नव्या पिढीची प्रतिनिधी होती आणि तिच्या समोर हा बदल घडत होता. दुसऱ्या दिवशी निखिलने सांगितले, आता आपण एक डॉक्युमेंटरी बनवू शकतो ज्यात तुमचा मुख्य इंटरव्ह्यू असेल आणि या साक्षीदार महिलांनाही सामील केले जाईल. हा व्हिडिओ चॅनल्सवर चालेल आणि शहरात हालचाल माजेल. आम्ही होकार दिला आणि रेकॉर्डिंग सुरू झाली. एका छोट्याशा स्टुडिओमध्ये सर्व महिलांनी आपापल्या कहाण्या सांगितल्या. काहीने चेहरा मास्कने झाकून, काहीने आवाज बदलून, जेणेकरून त्यांची ओळख सुरक्षित राहील. हा त्यांचा निर्णय होता आणि आम्ही त्यांचा आदर केला. मी रोज अनुराधाकडे पाहून थक्क व्हायचो. ती स्त्री जी नेहमी पडद्यामागे राहायची आज लोकांना आवाज देत होती. मी तिच्या मागे नवरा म्हणून नाही तर एक सत्य आणि ध्येय याचा भागीदार म्हणून उभा होतो.
अजय सिंगच्या पायाखालची जमीन सरकत होती. ही फक्त एका व्हिडिओची लढाई नव्हती, तर वर्षानुवर्षे दडपलेल्या आवाजांचा उठाव होता. अनेक दिवस आम्ही निखिलच्या स्टुडिओत डॉक्युमेंटरी एडिटिंग पाहत बसलो. प्रत्येक साक्षीदार, प्रत्येक क्लिप, प्रत्येक क्षण एक पुरावा होता. अनुराधाचा इंटरव्ह्यू मुख्य होता. ती हळूहळू पण ठाम आणि दृढ निर्धाराने बोलत होती. हे फक्त माझे प्रकरण नाही, एका व्यवस्थेचे प्रकरण आहे. जर आम्ही गप्प बसलो तर उद्या आणखी कोणती अनुराधा असेल. मी तो व्हिडिओ अनेकदा पाहिला आणि प्रत्येक वेळी माझ्या मनात काहीतरी जागे होत होते. रिलीजच्या आदल्या दिवशी निखिलने आम्हाला बोलावले आणि सांगितले, हे रात्र शांततेत काढा, उद्या वादळ येईल. प्रत्येक चॅनल, प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा व्हिडिओ उचलून धरेल. स्वतःला तयार ठेवा. अनुराधा शांत होती. तिच्या चेहऱ्यावर आता ती शंका नव्हती, जी कधी माझ्या डोळ्यात असायची. ती म्हणाली, जर सत्याची किंमत असेल तर मी ती द्यायला तयार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता निखिलचा फोन आला. डॉक्युमेंटरी रिलीज झाली आहे. सध्या फक्त सोशल मीडियावर आहे, पण टीव्ही चॅनल्सने शेअर करायला आता सुरुवात केली आहे. आम्ही लॅपटॉप उघडला. सोशल मीडियावर अनुराधाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत होती. टीव्ही चालू केला तर एक न्यूज अँकर बोलत होता, आज आम्ही तुम्हाला अशी कहाणी दाखवणार आहोत ज्याने संपूर्ण शहर हादरवून टाकले आहे. अजय सिंग, ज्याला कनेक्शनच्या दुनियाचा बादशाह समजले जायचे, आज आरोपांच्या फेऱ्यात उभा आहे. स्क्रीनवर अनुराधाचा फोटो दिसला आणि मग तो क्षण जेव्हा तिने व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये अजयला थांबवले होते. तिचे शब्द, तिचा आत्मविश्वास सगळं स्पष्ट दिसत होतं. मी अनुराधाचा हात घट्ट पकडला. तिने हसून माझ्याकडे पाहिले आणि सांगितले, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले आहे. मी हलक्या आवाजात उत्तर दिले, नाही अनुराधा, हे त्या सगळ्यामुळे शक्य झालं आहे जे वर्षानुवर्षे शांत होते आणि आता बोलू लागले आहेत. तिचे उत्तर साधे होते, पण त्यात संपूर्ण समाजाचा आरसा दडला होता. आम्ही न्यूज चॅनल बदलत पाहत होतो. सगळीकडे एकच मुख्य बातमी होती. रिपोर्टर कंपनीच्या बाहेर माईक घेऊन उभे होते. एक म्हणाला, आम्ही सध्या सिंग इंटरनॅशनल कन्स्ट्रक्शनच्या हेड ऑफिस बाहेर आहोत, जिथे अजय सिंग विरुद्धच्या आरोपाची चर्चा जोरात आहे. कंपनीकडून निवेदन आले, आम्ही या घटनेच्या चौकशीसाठी एक कमिटी स्थापन करत आहोत. जर आरोप खरे ठरले तर अजय सिंगला काढून टाकले जाईल. तेवढ्यात अनुराधाच्या फोनवर मेसेज आला. तो आरोहीचा होता. ती तरुण मुलगी जी आधी सत्य बोलायला घाबरत होती, ती लिहित होती, मॅडम, मीही माझ्या सोशल मीडियावर सत्य लिहून टाकले आहे. तुम्ही जे केलेत ते आम्हाला हिंमत देत आहे. अनुराधाने मला फोन दाखवला आणि सांगितले, हा खरा बदल आहे विकास. आता लोक घाबरत नाही. दुपारी निखिल आमच्याकडे आला. लॅपटॉप उघडला आणि दाखवले की फक्त 6 तासात डॉक्युमेंटरीला 5 कोटी व्ह्यूज मिळाले होते. हजारो कमेंट्स येत होत्या आणि सगळे सत्याच्या पाठीशी उभे होते. एका प्रसिद्ध एनजीओ कडून कॉल आला, आम्ही तुमच्या प्रयत्नांना सपोर्ट करू इच्छितो. अनुराधाला आमच्या चॅनलवर बोलायचे आहे. अनुराधाने नकार दिला नाही, पण ठामपणे सांगितले, आमचे लक्ष सध्या केसवर आहे. मीडियाची चर्चा नंतर होईल. अचानक निखिलने टीव्हीचा आवाज वाढवला. एक पत्रकार बोलत होता, आम्हाला सूत्राकडून माहिती मिळाली आहे की कंपनीतील आणखी महिलांनी तक्रार समितीकडे संपर्क साधला आहे. मी अनुराधाकडे पाहिले आणि सांगितले, हा तुझ्या मेहनतीचा परिणाम आहे. तू फक्त एक केस उघडली नाहीस, तर एक दरवाजा उघडला आहेस. संध्याकाळपर्यंत सर्वत्र एकाच गोष्टीची चर्चा होती. अनुराधाच्या व्हिडिओ क्लिप्स, मीम, स्पोर्ट्स आणि स्टॉक शोचा भाग बनल्या होत्या. काहींनी टिंगलटावळी करण्याचा प्रयत्न केला, पण लोकांच्या समर्थनाने त्या आवाजांना दाबून टाकले. रात्री निखिल म्हणाला, उद्या आणखी एक पाऊल उचलायचे आहे, प्रेस कॉन्फरन्स. तुम्हा दोघांना जावे लागेल. मी थोडा थांबलो. तेवढ्यात अनुराधा म्हणले, आम्ही दोघे जाऊ. ही फक्त माझी गोष्ट नाही, तुझीही आहे. आम्ही तयारी सुरू केली. निखिलने प्रश्नाची यादी तयार केली, योजना आखली आणि सांगितले, हा तो क्षण आहे जेव्हा सत्याचा आवाज ताकदवान लोकांना हादरून टाकतो. त्या रात्री झोपण्यापूर्वी मी अनुराधाला सांगितले, तुम्हाला सत्यावर चालायला शिकवलेस. मी कधी विचारही केला नव्हता की आपण इथपर्यंत येऊ. अनुराधाने दिवा विजवत उत्तर दिले, सत्य नेहमी अस्तित्वात असते विकास, फक्त त्याला ओळखायला वेळ लागतो. मी तिचा हात धरला आणि पहिल्यांदा असे वाटले जणू माझे अस्तित्व एखाद्या मोठ्या कार्याचा भाग आहे. सत्याचा आवाज आता फक्त आवाज राहिला नव्हता, तो एक आंदोलन बनला होता. डॉक्युमेंटरी प्रसारित झाल्यानंतरच्या 3ऱ्या दिवशी कंपनीत एक खास मीटिंग झाली. अनुराधाला समजले होते की भागधारकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे आणि कठोर निर्णयावर चर्चा सुरू झाली आहे. संध्याकाळी निखिलने एका इन्व्हेस्टर मार्फत माहिती दिली, आज बोर्ड मीटिंग मध्ये निर्णय होणार आहे आणि पूर्ण शक्यता आहे की अजय सिंगला निलंबित केले जाईल. आम्ही शांतपणे ही बातमी ऐकली. अनुराधाने आनंद व्यक्त केला नाही, फक्त एवढे सांगितले, तो हटला तर सगळं बदलणार नाही. ही फक्त एक पायरी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता कंपनीतर्फे अधिकृत निवेदन प्रसिद्ध झाले. सिंग इंटरनॅशनल कन्स्ट्रक्शनने अजय सिंगला तात्पुरत्या स्वरूपात पदावरून निलंबित केले आहे, जोपर्यंत अंतर्गत चौकशी पूर्ण होत नाही. ही बातमी टीव्ही आणि सोशल मीडियावर वनव्यासारखी पसरली. सर्व न्यूज चॅनल्सने ती मोठी बातमी म्हणून दाखवली. काही तासातच पोलिसांनी कंपनीच्या हेड ऑफिसला पोहोचून अजयच्या कॅबिनला सील केले. आम्ही टीव्हीवर हा नजारा पाहत होतो. रिपोर्टर बाहेर उभे राहून विचारत होते,
सिंग इंटरनॅशनल सारख्या संस्थेत खरंच एवढं काही घडत होतं आणि कोणालाच काही माहीत नव्हतं का? पोलीस चौकशी सुरू झाली. 2 दिवसात 3 महिलांनी वेगवेगळ्या ठाण्यात FIR दाखल केल्या. त्यात स्वाती होती, जिने धैर्य दाखवत फक्त साक्ष दिली नाही तर स्वतःचे नावही जाहीर केले. दीपालीने गोपनीय स्वरूपात आपला जबाब नोंदवला आणि उरलेल्या 2 महिलांनी न्यायालयीन अधिकाऱ्यासमोर जबाब दिले. अजय सिंग, जो कालपर्यंत मीडियावर आपल्या यशाच्या कहाण्या सांगत होता, आज न्यायालयात हजर होताना चेहरा झाकून उभा होता. रिपोर्टर ओरडत होते, सर तुम्ही निर्दोष आहात का? खरंच तुम्ही महिलांना त्रास दिला होता? पण तो मान खाली घालून गप्प राहिला. न्यायालयाने त्याला 4 दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठवले. या घटनेनंतर आमच्या घरासमोर शेजाऱ्यांच्या नजरा बदलल्या. जिथे आधी लोक नजर चुकवायचे तिथे आता आदराने अनुराधाला नमस्कार करायला येऊ लागले. प्रत्येक जण म्हणायचा, मॅडम तुमच्यासारखी धाडशी बाई मी आजवर पाहिली नाही. पण अनुराधा कोणालाही काही न बोलता फक्त स्मित हास्य करायची. ऑफिसमध्ये माझे सहकारी माझ्या भोवती घोळका करून उभे राहिले. एक म्हणाला, आम्हाला कल्पनाही नव्हती की तुम्ही इतके मोठे पाऊल उचलला. मी फक्त एवढेच उत्तर दिले, हे आम्ही उचलले नाही, सत्याने उचलले आहे. अनुराधा घरी येता सर्व पत्रे आणि कागदपत्रे नीट लावायला लागली, जी आम्हाला न्यायालयात जमा करायची होती. तिने एक वेगळी फाईल बाजूला ठेवली, ज्याचे नाव होते गर्वहरण. त्यात सगळी पत्रे होती. लोकांनी लिहिलेली कौतुकाची, आभाराची आणि सहानुभूतीचे पत्रे. एका वृद्ध महिलेने लिहिले होते, बाळा मी अनेक वर्ष माझ्या नवऱ्याच्या जुलमाला लपवत आले, कारण मला शिकवले होते की इज्जत शांततेत आहे, पण तू सिद्ध केलेस की खरी इज्जत आवाजात आहे. हे पत्र वाचून अनुराधाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने ते माझ्या हातात दिले आणि सांगितले, विकास आपण एकटे नाही आहोत. लोक आता आपल्याला पाहून स्वतःला ओळखू लागले आहे. त्या आठवड्यात कंपनीने महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सुरक्षा समिती स्थापन करण्याची घोषणा केली. त्यासोबतच एक महिला कायदेशीर सल्ला केंद्रही सुरू केले. कंपनीने माफीनामा जाहीर केला, ज्यात संस्थेच्या निष्काळजीपणाबद्दल खेद व्यक्त केला होता. अनुराधाने ते निवेदन वाचून फक्त एवढंच सांगितले, जर हे शब्द खऱ्या कृतीत बदलले तर कदाचित भविष्यात कोणालाही अनुराधा व्हावे लागणार नाही. न्यायालयाच्या केसच्या पायाभरणाची भक्कम झाली होती. अजय सिंगचा वकील आता फक्त वेळ काढण्यासाठी सबबी सांगत होता. मीडियाची नजर नव्या सनसनाटीकडे वळत होती, पण जे काही झाले होते त्याची सल लोकांच्या मनात अजूनही होती. अशा वेळी अनुराधाने एक शांत पण कायमस्वरूपी पाऊल उचलले. तिने एक NGO स्थापन केला, ज्याचे नाव ठेवले आवाज. हा मंच होता जिथे स्त्रिया निर्भयपणे न लाजता आपली कहाणी सांगू शकतील. आम्ही त्याची विधिवत नोंदणी केली आहे. पहिले ऑफिस एका छोट्या फ्लॅटमध्ये उघडले. मी कंपनीची नोकरी सोडली आणि अनुराधाला पूर्ण वेळ द्यायला लागलो. ती रोज विविध संस्थांशी संपर्क साधायची. वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि काही विद्यार्थी जे या संघर्षाने प्रभावित झाले होते, ते सारे आवाजचा भाग होऊ लागले. आम्ही एक मोफत हेल्पलाईन सुरू केली. पहिल्याच आठवड्यात 30 पेक्षा जास्त कॉल आले. आम्ही सल्ल्यासाठी, काही जबाब नोंदवण्यासाठी आणि काही फक्त ऐकण्यासाठी. एके दिवशी आम्ही ऑफिसच्या छोट्या कॉन्फरन्स रूम मध्ये बसलो होतो. तेव्हा एक तरुण मुलगी आली. तिच्या गळ्याला ओढणी घट्ट बांधलेली होती आणि चेहरा सुजलेला होता. अनुराधा तिच्याकडे पाहून हलक्या आवाजात म्हणाली, बस बाळा, तुझे नाव काय आहे? मुलगी हलक्या आवाजात म्हणाली, माझे नाव अवनी आहे. माझ्या ऑफिसच्या मॅनेजरने. ती थांबली, श्वास अडकला, आवाज बंद झाला. अनुराधाने तिचा हात धरला आणि सांगितले, घाबरू नकोस, आम्ही तुझ्या सोबत आहे. जे सांगायचे आहे ते न घाबरता सांग. अवनीने धैर्य एकवटून आपली कहाणी सांगितली. ती 8 महिन्यापूर्वी नोकरीवर लागली होती. सुरुवातीला सगळं ठीक वाटलं, पण हळूहळू इशारे, टीका आणि एकट्याला बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले. तिने तक्रार केली तर तिला गप्प बसवण्यात आले. नंतर तिच्या विरुद्ध वाईट रिव्ह्यू दाखल केला गेला. अनुराधाने तिची संपूर्ण गोष्ट रेकॉर्ड केली. तिची वकिलांशी भेट घडवली आणि सांगितले, आम्ही तुझी ओळख सुरक्षित ठेवू, तू आता एकटी नाही. अवनीच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, मी तुमची कहाणी टीव्हीवर ऐकली होती. माझी आई म्हणाली होती, ही ती स्त्री आहे जिने सगळ्यांसाठी आवाज उठवला. मी दाराजवळ उभा होतो आणि हे सगळं पाहत होतो. माझ्या डोळ्यातही पाणी आले, पण मी शांतपणे दार बंद केले. त्यानंतर आम्ही एक छोटेसे सेमिनार आयोजित केले. त्यात कॉलेजच्या मुली, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले. अनुराधा स्टेजवर गेली आणि म्हणाली, ही संस्था फक्त एक मोहीम नाही, हा बदलाचा आरंभ आहे. कुणाला हवे असेल तर आम्ही त्यांना फक्त कायदेशीर मदतच नाही तर भावनिक शक्तीही देऊ शकतो. कारण सर्वात मोठी ताकद ती असते जी आतल्या शांततेने येते आणि सर्वात मोठे औषध ते असते जेव्हा कोणी म्हणते, आम्ही तुझ्या सोबत आहोत. त्या दिवसानंतर आवाज ही एक खरी आणि अधिकृत ओळख बनली. वृत्तपत्रामध्ये याचा उल्लेख यायला लागला. लोक निधी देऊ लागले आणि वेगवेगळ्या संस्था सहकार्याच्या ऑफर्स देऊ लागल्या. अनुराधा दिवसरात्र काम करायची. प्रत्येक केसचा अभ्यास, फॉलोअप आणि साक्षीदारांची तयारी. मी तिच्या सोबत बसून प्रशासकीय कामे पाहायचो, फंड रेकॉर्ड आणि धोरणावर काम करायचो. एके दिवशी आम्ही लवकर घरी आलो. आमची मुलगी निया होमवर्क करत होती. मी सोफ्यावर बसलो होतो आणि अनुराधा स्वयंपाक घरात चहा बनवत होती. निया अचानक माझ्याकडे आली आणि म्हणाली, पप्पा, मम्मी नायिका कशी बनली? टीव्हीवर लोक म्हणतात मम्मी खूप धाडशी आहे. मी हसत म्हणालो, नायिका ती असते जी इतरांना मदत करते, सत्य बोलते आणि कुणापासूनही घाबरत नाही. तुझी मम्मी तशीच आहे. नेहा अनुराधाकडे पाहून म्हणाली, मम्मी तू नायिका आहेस का? अनुराधा थोडी डचकली, मग हसली, पण तिच्या डोळ्यात पाणी आले.
मी चहाचा घोट घेत म्हणालो, खरी नायिका ती असते जी फक्त शत्रूशीच नाही तर स्वतःशीही लढते आणि जिंकते देखील. तू मला शिकवलेस की हारण्यापेक्षा लढणे महत्वाचे आहे. अनुराधा माझ्याकडे पाहत राहिली. आम्ही दोघे शांत बसलो. बरेच काही सांगितले गेले होते आणि उरलेले सगळे शांततेत दडून गेले. त्या रात्री आम्ही छतावर बसलो. मी आकाशाकडे पाहत म्हणालो, सत्याची लढाई कदाचित कधीच संपत नाही, पण ते ज्या मार्गावर चालतात त्यांना स्वतःच्या आतला माणूस सापडतो. अनुराधा म्हणाली, तर सत्य वेदनेशी जोडलेलं असेल तर ते फक्त तर्क राहत नाही तर क्रांती बनते. आता आम्ही फक्त एक कुटुंब नव्हतो तर एका मिशनचा भाग झालो होतो. अनुराधाने तो मार्ग निवडला होता ज्यावर पावलांचे ठसे फारसे नव्हते आणि मी अभिमानाने सांगतो, त्यावेळी मी तिच्या मागे नाही तर तिच्या बरोबरीने चालत होतो. कदाचित हाच तो क्षण होता जेव्हा मला प्रेमाचा खरा अर्थ समजला, जो फक्त साथ देण्याचा नाही तर उद्दिष्टात सहभागी होण्याचा आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला अजिबात विसरू नका.